राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर विषयांवरील ताज्या बातम्यांसाठी KS न्यूजला भेट द्या. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 5,757 कोटी 89 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यासाठी नाशिक शहर सज्ज झाले होते. राज्य सरकारची कुंभमेळ्याच्या तयारीसाठी धडाकेबाज पावले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला लक्षात घेऊन शासनाने अल्पकालीन आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा आणि साधू संतांसाठी निवास व्यवस्था यांसह विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत. नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाशिकचा चेहरा मोहरा बदलविण्याची मोठी संधी कुंभमेळ्यामुळे मिळाली आहे. या विकास कामांमुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक होईल. रामकुंड व गोदावरी नदी परिसरात स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरण यावर विशेष भर देण्यात येईल. 1400 एकरवर साधूग्राम, भाविकांसाठी सुसज्ज व्यवस्था. या सिंहस्थ कुंभमेळ्यात 1400 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. येथे देशभरातून येणाऱ्या साधू संतांसाठी सर्व सोयी सुविधांसह निवास व्यवस्था केली जाईल. शिंदे यांनी सांगितले की हा त्रिखंडी कुंभमेळा 22 महिन्यांचा असेल. लाखो भाविक व साधू संतांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाने योजनेसह तयारी करणे आवश्यक आहे. प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभवाचा उपयोग आपण करणार आहोत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.